नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय डॉक्टर राज जाधव यांची बहिर्जी नाईक ही ऐतिहासिक कादंबरी. आज पुढचा भाग. हो, आम्हीच बोलतो आहोत. छत्रपती असलो म्हणून काय झालं? आम्हाला सुद्धा मन आहे. आमचंही मन भरून येतं आणि इतरांप्रमाणे आम्हाला सुद्धा ते कोणासमोर तरी मोकळं करावंसं वाटतं. आमच्या पराक्रमाचे पोवाडे आम्ही सुद्धा ऐकतो. आम्ही ते ऐकून खुश होतो. स्तुती प्रत्येकाला प्रिय असते. आमच्या हयातीत सुद्धा आम्ही आमची स्तुती बऱ्याचदा ऐकली आहे. परंतु शिवाजी ते छत्रपती शिवाजी महाराज हा प्रवास घडला तो काही स्तुती ऐकल्यावर हुरळून गेल्यामुळे नव्हे, तर चुकांमधून शिकल्यामुळे झाला, असं आम्हाला इथे सांगावंसं वाटतंय. छत्रपती असलो म्हणून काय झालं? आमच्या हातूनही काही चुका घडल्या, पण त्या चुकांमधनं आम्ही शिकत गेलो. त्या चुका पुन्हा कधीही घडू दिल्या नाहीत. आम्ही आज इथे तुम्हा सर्वांशी बोलायला आलोत ते काही स्वतःच्या कार्यकर्तृत्वाचं गुणगान सांगण्यासाठी नव्हे, तर आमच्याकडून घडलेली एक चूक आम्ही आमच्या हयातभर सुधारू शकलो नाही, ती आज आम्हाला सुधारायची आहे म्हणून. त्याला अगदी चूक म्हणू शकता किंवा काळाच्या ओघात आमच्या हातून घडायचं राहिलेलं आमचं कर्तव्य म्हणू शकता. कित्येक पराक्रमी पुरुषांचे पुरुषार्थ आपल्या डोळ्यांनी पाहिलेल्या इतिहासाला सुद्धा विस्मय वाटावा असा पराक्रम करणाऱ्या आमच्या बहिर्जी नायकांची इतिहासानं देखील दखल घेतलेली नाही. आम्ही इतिहासाला दोष देणार नाही. मुळात इतिहास असतो तरी काय, बुद्धिमान लोकांच्या लेखणीची सुंदर करामत. लेखणी प्रामाणिक राहिली तर इतिहास लिहिला जातो, आणि लेखणी बेईमान झाली तर कित्येक पिढ्या इतिहासाच्या नावाखाली विकृतीची कास धरून गूढ अंधारात भरकटत राहतात. कित्येक वेळा तर पराक्रमानं आणि बलिदानानं इतिहास घडवणाऱ्या महापुरुषांच्या कर्तृत्वाला सुद्धा अशी काळी लेखणी डागाळून टाकत असते. असो, बहिर्जीला त्याबाबतीत सुदैवी म्हणावं लागेल, कारण बहिर्जीच्या पुरुषार्थाची गाठ अशा कुठल्याही लेखणीसोबत पडली नाही आणि त्याचं चरित्र निर्लेप राहिलं. गुप्तहेर असणाऱ्या बहिर्जीची कामगिरी इतकी गुप्त होती की इतिहास त्याच्या पराक्रमाचं तर सोडाच, पण कुठल्याच हरकतीचा सुद्धा साक्षीदार होऊ शकला नाही. इतिहास कधीच गुप्तहेराच्या कामगिरीचा साक्षीदार असू शकत नाही. इतिहास जर गुप्तहेराच्या कामगिरीचा साक्षीदार झाला तर तो गुप्तहेर असूच शकत नाही. गुप्तहेराच्या पराक्रमाचे दोनच साक्षीदार असतात, एक तो स्वतः आणि दुसरा ज्याच्यासाठी तो काम करतोय तो राजा किंवा त्याचा धनी. इतिहास बहिर्जीच्या कुठल्याही पराक्रमावर प्रकाश टाकू शकत नाही. मग उरतो फक्त आम्ही. आमच्याकडून आमच्या बहिर्जीवर अन्याय झालाय असंच आम्ही समजतो. आधी राजा आणि नंतर छत्रपतींच्या भूमिकेला न्याय देताना बहिर्जीकडे आम्हाला लक्ष देता आलं नाही, ही आमची चूक झाली. जिवंतपणी त्याच्या कुठल्याच कर्तृत्वाचा आमच्याकडून सन्मान झाला नाही किंवा त्याच्या अचाट साहसाच्या, महाकाय पराक्रमाच्या, बेजोड बुद्धिचातुर्याच्या, निखळ प्रसंगावधानाच्या आणि अद्वितीय स्वामिनिष्ठेच्या अविश्वसनीय कहाण्या कोणाला सांगितल्या नाहीत, ही आमची फार मोठी चूक झाली. आज आम्ही आमच्या बहिर्जीबद्दल बोलणार आहोत. आमच्या हयातीत जे आमच्याकडून राहून गेलं ते आज आम्ही करणार आहोत. त्याच्या कधीही न ऐकलेल्या पराक्रमाचं गुणगान आम्ही स्वतः करणार आहोत. त्याचा इतिहासाच्या कुठल्याही पुस्तकात मावणार नाही असा महाकाय पराक्रम आम्ही सांगणार आहोत. आमच्या प्रिय बहिर्जीसाठी आज आम्ही इतिहासकार होणार आहोत. उपमा देणारे बहिर्जीला आमचा तिसरा डोळा म्हणून संबोधतात, पण बहिर्जी केवळ आमचा तिसरा डोळा नाही, तर बहिर्जी म्हणजे आमचे हजारो नेत्र आणि हजारो कान होता, ज्यामुळे आम्हाला बसल्या जागी आलम हिंदुस्थानात पसरलेल्या शत्रू आणि मित्रांच्या बारीक सारीक हालचाली दिसत होत्या आणि दुश्मनाच्या गोटात उठलेली हलकीशी कुजबूजसुद्धा ऐकू येत होती.
त्याच्याच जोरावर तर आम्ही आमचे दोस्त आणि दुश्मन ओळखू शकलो. दुश्मनांनी मोहीम आखण्याच्या आत त्यांच्या विरुद्ध प्रतिमोहिमा उघडू शकलो. आमच्याहून दसपट मोठ्या शत्रूला सुद्धा सहज मात देऊ शकलो. निव्वळ अशक्य वाटणाऱ्या आणि स्पष्टपणे अपयश समोर दिसणाऱ्या कित्येक मोहिमा आम्ही एक हाती जिंकू शकलो. त्याचं सगळ्यात मोठं कारण बहिर्जी होता हे सांगताना आज आम्हाला अभिमान वाटतोय. बहिर्जीसारखा शूर, धाडसी, हुशार आणि इमानी गुप्तहेर प्रमुख आम्हाला लाभला नसता तर कदाचित आम्ही स्वराज्याचं देखणं स्वप्न कधीच पूर्ण करू शकलो नसतो. बहिर्जीच काय, पण स्वराज्यासाठी खर्ची पडलेल्या आणि झुंजलेल्या कुठल्याही मावळ्याविना ते शक्यच झालं नसतं. नवनवीन शूरवीर, जीवाला जीव देणारे मावळे आम्हाला येऊन मिळत होते. आम्हाला हत्तीचं बळ मिळत होतं. आणि एक दिवस मात्र आम्हाला आमच्या सर्वात मोठ्या रत्नाचा लाभ झाला. आई भवानीनं स्वतःच्या हातातील सर्व शक्तिशाली हत्यारच जणू आमच्या पदरात टाकलं आणि तो होता बहिर्जी. मुळात त्यावेळी तो काही बहिर्जी नव्हता. नाही आमचा इतका जिवलग मित्र होता. नाही तो गुप्तहेर प्रमुख होता. तो होता फक्त खंडोजी. पहिल्याच भेटी त्याने आमच्यासहित सगळ्यांची मनं जिंकली होती. आमची फसत असलेली मोहीम पूर्ण केली होती. पहिल्याच नजरेत कलाकार वाटलेला खंडोजी एकटा 6 लांडगे मारून आलाय हे कळल्यावर त्याच्या पराक्रमाच्या आणि शक्तीच्या आम्ही प्रेमात पडलो. लांडग्यासोबत झालेल्या युद्धात झालेल्या कितीतरी खोल जखमा त्यांनी स्वतः औषधी झाडपाल्यानं अगदी कमी वेळेत सुकवल्या होत्या. त्याच्या कुठल्या गुणाचं कौतुक करावं हा आम्हाला त्यावेळी पडलेला प्रश्न पुढे आयुष्यभर अनुत्तरितच राहिला. आजही आमच्याकडे त्याचं उत्तर नाही. परंतु त्याचा सर्वात मोठा गुण जो आम्हाला भावला तो म्हणजे लांडग्याच्या शेपट्या दाखवल्यावर आऊसाहेबांच्या हातून मिळणारं सोन्याचं कडं त्यांनी सरळ सरळ नाकारलं होतं आणि आमची भेट हा त्याचा सगळ्यात मोठा सन्मान आहे असं तो समजत होता आणि त्याच्यावर ठाम होता. आमची भेट त्याच्यासाठी इतकी महत्त्वाची का होती? असं काय केलं होतं आम्ही त्याच्यासाठी? त्याच्या नजरेत भरावा असा कुठलाही पराक्रम आम्ही त्या दिवसापर्यंत तरी केलेला नव्हता. जेव्हा आम्ही त्याला आमचा सवंगडी होशील का म्हणून विचारलं तेव्हा त्याने आमचे पाय धरले. आम्ही त्याला उठवलं, त्याची गळाभेट घेतली आणि विचारलं आम्ही त्याला की आणखीन काय काय येतं तुला? त्यावर तो आनंदानं बोलला, मला फक्त मोराचाच नाही तर जवळपास सगळ्या पशुपक्ष्यांचे आवाज येतात. मी कोणाची बी नक्कल हुबेहूब करतो, या भिकाजीची करू का? आम्ही एकवार भिकाजीकडे नजर टाकली आणि म्हणालो, हां दाखव. त्यावर खंडोजीनं लगेच भिकाजीची नक्कल करायला घेतली. खंडोजी अशा पद्धतीनं उभा राहिला ज्यामुळे त्याचं कसलेलं शरीर अचानक किरकोळ असल्यासारखं वाटायला लागलं. त्यांनी मान खाली घातली आणि घाबरत म्हणाला, राजा मला माफ करा, पण म्या मोराचा आवाज काढलाच नव्हता. खराच मोर वराडला होता. थोड्या वेळापूर्वी भिकाजीनं व्यक्त केलेल्या दिलगिरीची हुबेहूब नक्कल खंडोजीनं केली. सगळे खो खो करून हसायला लागले. आम्ही मात्र त्याच्याकडे विस्मयानं बघत राहिलो. ते बघून त्याला हुरूप आला असावा. राज, मी तुमची बी नक्कल करू शकतो. तो आवेशात बोलून गेला, पण दुसऱ्या क्षणी आपण काय बोलतो हे त्याच्या ध्यानी आला असावं म्हणून त्याने जीभ चावली. संभाजी कावजी तर त्याच्यावर खेकसला, ए यार काय बोलतोय तू? आम्ही संभाजीला हात वर करून शांत बसायला सांगितलं आणि खंडोजीला म्हणालो, आता आम्हाला बघायची इच्छा आहे तू आमचं पात्र कसं वठवतोस. खंडोजी घाबरला. नाही नगर राज, आवेशात बोलून गेलो, माफी असावी. थोडीशी जरब देत आवाज चढवून आम्हीच म्हणालो, आम्ही सांगतोय खंडोजी, कर. आवाजातला चढ त्याची ध्यानी आले असावा आणि म्हणून तुम्ही सांगितलं मी काय बी करतो असं म्हणत तो हातपाय हलवून तयारी करायला लागला. आम्ही त्याच्याकडे टक लावून बघायला लागलो आणि दुसऱ्या क्षणी खुद्द आम्ही त्याच्यात परकाया प्रवेश केला का काय असा आम्हाला भास झाला. त्याची संपूर्ण देहबोली बदलली. झुकलेली मान ताठ झाली, छाती पुढे आली. त्याची लाजरी बुजरी वर्तणूक कुठल्या कुठे गायब झाली होती. आत्मविश्वासानं तो उभा राहिला. डावा हात म्यान नसलेल्या कमरेवर म्यान असल्यासारखा स्थिरावला.
उजव्या हातानं तो गळ्यात नसलेल्या कवड्याच्या माळेशी चाळा करायला लागला. त्याच्या नजरेत धार आली, स्वभावात स्थिरता आली. दिमाखात चालत तो भिकाजीकडे गेला, त्याच्या समोर उभा राहिला. त्याच्या दोन्ही खांद्यावर आपले दोन्ही हात ठेवत बोलला, कमाल, अगदी कमाल आहेस तू भिकाजी. मोराचा आवाज खऱ्या मोरासारखा काढलास. आमच्या सहित सर्वजण स्तंभित होऊन त्याच्याकडे बघत होते. त्यांनी वठवलेलं आमचं पात्र आमच्याशी इतकं मेळ खात होतं याची प्रचिती आम्हाला तेव्हा आली जेव्हा भिकाजीनं समोर खुद्द आम्ही उभा असल्यासारखी एकदा मान खाली घातली, ती वर केलीच नाही. सर्वांचं आश्चर्य शिगेला पोहोचलं. अरे तुला काय जादूटोना येतो काय? काय माणूस आहे का? कोण आहे तू? संभाजी कावजी त्याच्या गावरान लहेजात बोलला. पुढे खंडोजी सोबत काम करताना कित्येकदा आम्हाला सुद्धा हाच प्रश्न पडला, कारण खंडोजी जे करत होता आणि जे जे काही त्याला साधलं होतं ते एकट्या साधारण मनुष्याला कधीही शक्य होऊ शकत नाही. अत्यल्प वेळेसाठी झालेली आमची भेट. खंडोजीनं आमच्यातले इतके बारकावे कधी टिपले होते? जेमतेम काही वाक्य आम्ही त्याच्यासमोर बोललो होतो, इतक्या कमी वेळेत त्यांनी आमची देहबोली इतकी चोख कशी पकडली होती? आमच्या आवाजातला कंप, ठेहराव कसे हेरले होते? आमचा बाणेधारपणा त्या लाजऱ्या बुजऱ्या खंडोजीमध्ये आला होता कुठून? थोड्या वेळापूर्वी मान वर न करू बघणाऱ्या खंडोजीमध्ये इतका आत्मविश्वास कुणी भरला होता? त्याला काहीतरी जादू येत असावी असा आमचा सुद्धा गैरसमज झाला होता. ती नक्कल नव्हती, ती नक्कल असूच शकत नाही. खंडोजी अगदी सहज परकाया प्रवेश करू शकत होता. हे त्यावेळी आणि पुढे कित्येकदा आम्ही स्वतः अनुभवलं होतं. त्या दिवशी आम्ही त्याची कलाकारी पाहिली होती, आम्ही त्याला जाऊ दिला नाही. दुपारच्या आहारानंतर सरावासाठी म्हणून आम्ही पुन्हा आखाड्यात उतरलो. लांडग्यासोबत केलेला पराक्रम आम्ही फक्त ऐकला होता, आता आम्हाला त्याचं कसं बघायचं होतं. अंगावर कित्येक ताज्या जखमा घेऊन आखाड्यात उतरलेल्या खंडोजीनं आमच्यासहित सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळवलं. त्याची तलवारबाजी, त्याचा फिरणारा पट्टा, अचूक भालाफेक सगळं सगळं कमाल होतं. त्याची ऊर्जा, त्याची ताकद, त्याची नजर आणि त्याचा आवेश अवर्णनीय. कुठलाही निष्णात गुरु नसताना खंडोजींनी हे सगळं साधनेनं कमावलं होतं आणि हे समजल्यावर आम्ही त्याच्या प्रेमातच पडलो. खंडोजी इथून पुढे आमच्याबरोबर तंत्रशुद्ध सराव करेल तर त्याच्यापुढे कुणीही टिकू शकणार नाही ही खात्री आम्हाला तेव्हाच पटली होती. त्या क्षणी आम्ही समजून गेलो होतो की आमच्या स्वराज्य निर्मितीच्या कार्यात सगळ्यात मोठं योगदान देणारा रत्न आमच्या हाती लागला आहे. रोहिडेश्वरासमक्ष स्वराज्य स्थापनेची शपथ झाल्यापासून आम्हाला उसंतच नव्हती. ध्येयाच्या वाटेवर चालण्यासाठी आम्ही साक्षात शिवाला साक्षीदार करून घेतलं होतं. आता आम्हाला थांबून चालणार नव्हतं. पण ज्या रोहिडेश्वराची शपथ घेऊन स्वराज्याची प्रतिज्ञा केली तो रोहिडेश्वरच जर गनिमांच्या ताब्यात असेल तर आपल्या शपथेला अर्थ उरत नाही, असं मत दादोजी गुप्ते नरसप्रभू यांनी मांडलं. अनुभवाचे पावसाळे अंगावर झेलून वाढलेल्या दादाजी गुप्ते काकांना सगळ्यांनी पाठिंबा दिला आणि एकमतानं ठराव झाला, स्वराज्याचा पहिला किल्ला म्हणून रोहिडेश्वर काबीज करायचा आणि रोहिडेश्वराच्या पायावर रुजू करायचा. दादोजी गुप्ते त्या भागाचे जाणते. गड कब्ज्यात घेण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. किल्ल्याची माहिती सर्वांसमोर ठेवली. किल्ल्याला एकच दरवाजा आहे, 2 मोठ्या आणि काही छोट्या तोफा आहेत, पण त्यांचा वापर नाही, त्यामुळे त्या गांजल्या असतील. दारूगोळा बी पुरेसा नसेलच. त्यात कमी शिबंदी आणि ब्यासावत किल्लेदार. राज सरळ धडक मारली ना, पहिल्या तर्फेला किल्ला हातात येतोय बघा. किल्ल्यावर चढाई करायचा बेत ठरला. एका उंच झाडावर जिथून किल्ल्याचा एकमेव दरवाजा दिसतो त्या झाडावर खंडोजी बसेल आणि पहारेकरी बेसावत असतील किंवा दरवाजा उघडल्यावर खंडोजी पक्षाचा आवाज काढून इशारत देईल. झाडाझुडपात लपलेले मावळे किल्ल्यावर हमला करतील आणि किल्ला काबीज करतील. 700 मावळ्यांनीशी ही मोहीम फते करू. बोला राजा, कधी निघायचं? नेताजी काका म्हणाले. नेतोजी काका, आम्हाला वाटतं ठोस माहिती घेतल्याशिवाय गड चढणं योग्य होणार नाही. दादाजी काका, तुमच्याविषयी आमच्या मनात नितांत आदर आहे. तुमच्या शौर्यावर स्वतःहून जास्त भरवसा आहे, पण किल्ल्याची चोख माहिती आपल्याकडे नाही.
किल्ल्यावर शिबंदी किती, तोफा किती, दारुगोळा किती, किल्लेदार खरंच बेजबाबदार आहे का, शिबंदी कशी आहे, कोण कसबीची आहे. आपल्याकडे असलेली माहिती खोटी ठरली आणि उद्या सरळ चढाई केली तर आपल्याला धोका होऊ शकतो आणि पहिल्याच मोहिमेत अनेक जीव खर्ची होऊ शकतात. आंधळेपणानं अनेक जीव धोक्यात घालण्यापेक्षा आपण सगळी माहिती आधी काढू. पण राजं, तसं करायला सरळ किल्ल्याच्या आत जायला लागल, मग चोख माहिती मिळेल आणि पकडला गेला तो मरणच की. तसल्या वाघाच्या गुहेत कोण जाणार. म्या जातोय, म्या जाईन की. आमच्या सहित सर्वांनी चमकून आवाजाच्या दिशेनं बघितलं. एका कोपऱ्यात आत्तापर्यंत काहीही न बोलता शांत बसलेला खंडोजी अचानक बोलला होता. दादोजीच्या वास्तविक प्रश्नाला खंडोजीनं बेधडक उत्तर दिलं होतं. ते बघून दादाजी त्याच्यावर अंमळ रागावले. अरे खंडू, किल्ला बघितला आहे का कधी? तुला अजून लय शिकायचंय, शांत बस. त्यावर खंडोजी शांतपणे उत्तरला, नाही बघितला दादाजी काका, त्या निमित्तानं बघून येतो की. राज, मला आज्ञा द्या, मी जातो आणि खडानखडा माहिती घेऊन येतो. खंडोजीचा मुद्दा रास्त होता, पण त्या अतिशय कठीण कामगिरीवर खंडोजीला पाठवायचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मोहरा पहिल्याच चालीत पुढे सरकवण्यासारखं होतं. खंडोजीचंच काही बरं वाईट झालं तर. तेवढ्यात खंडोजी सरळ पुढे आला, गुडघ्यावर बसून आम्हाला हात जोडायला लागला. राज, तुमची काळजी कळती मला, पण या पायाची शपथ घेतली म्या. यो खंडोजी, तुमचं स्वप्न पूर्ण झाल्या बिगर मारणार नाही. ती शपथ कधी मोडणार नाही. मला फक्त आठवड्या द्या राज. किल्ल्याची किल्लेदाराला माहिती नसेल ना, तेवढी माहिती घेऊन येतो बघा मी. आम्ही खंडोजीकडे बघत राहिलो. त्याच्या डोळ्यात जो विश्वास होता तो अवर्णनीय होता. त्याची शपथ, त्याचा आत्मविश्वास आणि त्याच्या अंगी असलेल्या कसबी आम्ही त्याला नाही म्हणूच शकलो नाही. ठीक आहे खंडोजी, सोबती म्हणून कुणाला घेऊन जात आहे? हवा असलेला होकार खंडोजीला मिळाला. कितीतरी आनंदानं तो म्हणाला, एकच माणूस सोबत पाहिजे राज, माझा बालपणीचा मित्र जीवाजी. तुमची परवानगी असेल तर त्याला सामील करून घेईन म्हणतो. बेशक सामील करून घ्या. त्याच्या कुठल्याच विनंतीला नाही म्हणायचं प्रयोजनच नव्हतं. पण एक लक्षात असू द्या खंडोजी, मोहिमेपेक्षा आणि विजयापेक्षा आम्हाला आमची माणसं जास्त प्रिय आहेत. ती गमवायची नाही आहेत म्हणून तुम्हाला या कामगिरीवर पाठवतोय. याला गालबोट लागेल असं काही करू नका. नाही, तुम्ही निश्चिंत असा राज, तुम्ही आज्ञा द्या म्हणजे मला निघता येईल. खंडोजीला निरोप देण्यासाठी आम्ही उठलो. त्याचे खांदे थोपटले आणि म्हणालो, या तुम्ही. खंडोजी मुजरा करून निघून गेला. आमच्या आजूबाजूला सर्व साथीदार बसले होते, जे हातावर शीर धरून मरायला सुद्धा तयार होते. आणि दुसरीकडे मी कामगिरी करून फते होणार आणि मरणार तर नाहीच असं आत्मविश्वासानं सांगणारा खंडोजी जाताना दिसत होता आम्हाला. किती नशीबवान होतो आम्ही. खंडोजीनं कामगिरीसाठी मागून घेतलेले 8 दिवस सरत आले तरी कुठलीही खबर न मिळाल्यानं आमच्या विचाराचं चाक विवंचनेच्या खडबडीत रस्त्यावरनं सुसाट धावत होतं. आमच्या मनात उठणाऱ्या अनेक शंकेच्या खड्ड्यात आदळत होतं, आपटत होतं. खंडोजी काम फत्ते करून सुखरूप येईपर्यंत ही गोष्ट आऊसाहेबांच्या कानावर घालायची नाही असं आम्ही ठरवलं होतं. आणि तेव्हा मनात उठणाऱ्या काळ्या विचारांच्या वादळामुळे आऊसाहेबांना काहीही सांगायची आमची हिंमत होईना. दिवे लागण्याची कातर वेळ मनाला अजून सैरभैर करून सोडते. विचारांचा काहूर काही केल्या थांबेना. उद्या सकाळी कसलाही विचार न करता गडावर चालून जायचा बेत आमच्या मनानं आखला. तोपर्यंत आऊसाहेबांना झाला प्रकार सांगितल्याशिवाय आमच्या मनाला चैन पडणार नव्हतं. मनावरचं ओझं त्याशिवाय हलकं होणार नव्हतं. निश्चय करून आम्ही तडक आऊसाहेबांच्या महाली निघालो सुद्धा. तेवढ्यात मागून आवाज आला, मुजरा राज. आम्ही मागे वळून बघितलं. काशीनाथ वर्दी घेऊन आला होता. राज, बाहेर सदरेवर खंडोजी आलाय, भेटायचंय म्हणतो. आम्ही वळून काशीनाथकडे बघितलं. काळ्या कुट्ट ढगांना आपल्या हजारो हातांनी बाजूला सारून तेजस्वी सूर्यानं दर्शन द्यावं, धरित्रीवर त्यानं आपल्या लख्ख प्रकाशाची पावलं पसरावीत, सगळीकडे उजेड पसरावा, तसा आमच्या डोक्यात लख्ख प्रकाश पसरला. क्षणात आमची चित्तवृत्ती पालटली. आम्ही सरळ सदरेकडे धाव घेतली. सदरेवर खंडोजी त्याच्याच वयाच्या जोडीदाराबरोबर उभा होता.
आम्हाला बघताच दोघांनीही मुजरा केला. आम्ही सरळ त्याच्याकडे धावत गेलो आणि त्याला मिठी मारली. त्याचा हात हातात घेतला, आमच्या बाजूच्या आसनावर बसवलं. तो मागे सरकला, पण आम्ही त्याचा हात घट्ट पकडून बळेच त्याला आसनावर बसवलं. राज हा जीवाजी. जीवाजी कधीपासून आमची नजर चुकवून आमच्याकडे एकटक बघत होता. त्यांनी मुजरा केलाय हेच तो विसरत होता आणि वारंवार आम्हाला मुजरा करत होता. हाताच्या इशारतीनं बसायला सांगितलं तर तो काही बसायला तयार होईना. तो नाही बसायचा. राज, एक डाव राजांना भेटव, त्यांच्यासाठी मी काय बी करायला तयार आहे. सारखा माझ्या मागं तागादा लावला होता बघा त्यांनी. आम्ही त्याच्याकडे बघून स्मितहास्य केलं आणि दुसऱ्या क्षणी मुद्द्यावर येत खंडोजीला विचारलं, मोहिमेचं काय झालं? मोहीम फते झाली राजे. परवा किल्लेदार स्वतः आपल्यासाठी किल्ल्याचं दार उघडन. काय सांगतोयस खंडोजी? आम्हाला त्याचं बोलणं अतिशयोक्तीचं वाटलं, कारण खंडोजी फक्त माहिती आणायला गेला होता. वय राज, रोहिडेश्वराची किरपा झाली तर तलवार चालवायची सुद्धा गरज पडणार नाही. किल्ला आपल्या ताब्यात येतोय बघा. खंडोजी जे सांगत होता ती अजूनही अतिशयोक्ती होती, पण खंडोजी आम्हाला काही खोटे सांगणार नाही याची आम्हाला शाश्वती होती. काय प्रकार केलास खंडोजी? आम्हाला सांग, ऐकायचं आहे. आम्ही त्याची कामगिरी ऐकायला उत्सुक होतो. लहान बाळाच्या कुतूहलानं आम्ही खंडोजीला विचारायला लागलो. खंडोजी किल्ल्यावर प्रवेश मिळवण्यासाठी मार्ग शोधत होता. 1-2 दिवस गडाच्या अवतीभोवती फेऱ्या मारल्यावर तिसऱ्या दिवशी त्यांनी बघितलं की बरेच कुणबी लोक गवताचे मोठमोठे भारे घेऊन गडावर जात आहेत आणि रिकाम्या हातानं माघारी येत आहेत. विचारणा झाल्यावर त्याला कळलं की पावसाळा जवळ म्हणून गड शेकारण्यासाठी किल्लेदार कुणब्यांकडनं गवताचे भारे घेतोय. खंडोजीच्या डोक्यात तेव्हाच कल्पनेचं बीजरोपण झालं. गवताचे भारे घेऊन गड चढणाऱ्या शेतकऱ्यांसोबत खंडोजी आणि जीवाजी प्रचंड मोठे भारे घेऊन गड चढले. दरवाज्यात सैनिक भारे घेत होते. थोडीफार रक्कम त्यांच्या हातावर ठेवून त्यांना वापस पाठवत होते. त्यातल्या कोणालाही किल्ल्यात प्रवेश मिळत नव्हता. ते बघून खंडोजींनी सुद्धा आपले गवताचे भारे चौकी पहाऱ्यावर असलेल्या सैनिकांच्या हवाली केले. जमादार इतरांप्रमाणे त्यांच्या हातावर काही रक्कम ठेवायला लागला तेव्हा खंडोजी हुशारीनं त्याला म्हणाला, नाही, याची काय गरज नाही मालक. आम्ही काय भारे ऐकायला नाही आलो. आमचं हे रोजचं काम आहे. वाडे गड किल्ले शेकारून देतो आम्ही. आता आम्ही दोघं चालू आहे, पण आमच्याकडे लागतील तेवढी माणसं आहेत गड शेकारून देण्यासाठी. आणि आम्ही एकदा काम घेतलं ना का किल्ल्याच्या मालकाला वाकाची दोरी पण आणायला पडत नाही. माणूस, गवत, काठी, लाकूड, दोरी सगळं आमचं. खानदानी धंदा आमचा. कमी किमतीत चोख काम बजावून देऊ. आबाळ कोसळलं ना पाण्याचा थेंब खाली पाडणार नाही. म्हणलं बघावं एकदा विचारून, म्हणून आलतो आम्ही. खंडोजीनं एका दमात सगळं सांगून टाकलं. पहिल्याच तर्फे त्यांनी जमादाराला विचार करायला भाग पाडलं. जमादार त्याच्याकडे एकटक बघत होता, कारण अशा कुठल्या लोकांबद्दल त्यांनी पूर्वी कधी ऐकलंही नव्हतं. पण खंडोजीनं त्याला जास्त विचार करू दिला नाही. गडाव भारे जात होते म्हणून एका विचारावं म्हणलं, वय असेल तर सांगा, नाही तर हे भारे आमच्याकडनं अशी ठेवून घ्या. हिशोबनीच विचारात पडला. कमी पैशात चोख काम करून दिल्यावर किल्लेदार खुश होणार हे तो जाणून होता. बाकीची सगळी मेहनत त्यांची वाचणार होती. हे बघा, एक हाती काम झालं तर योग्यच होते, आहे का नाही? पण त्यांनी विचारलं खंडोजीला की लागतील तेवढे भारे तुम्ही आणणार का? त्यामुळे खंडोजीनं टाकलेल्या जाळ्यात मासा अडकला हे खंडोजीच्या लक्षात आलं. खंडोजी म्हणाला, वैजी, किल्ल्याची किती जागा शेकारीची तेवढी दाखवा, म्हणजे म्या सांगतो किती भारे लागतील, काठ्या किती लागतील, तोडे किती लागतील, माणसं किती लागतील आणि किती दिवसात गड शेकारून पुरा होईल, बैजवार सांगतोय बघा. त्याचं बोलणं ऐकून खंडोजीचा हा पिढीजात धंदा असावा असं तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना वाटत होतं. जमादार त्याच्याकडे बघत बोलला, ठीक आहे, मी या किल्लेदाराच्या कानावर घालून येतो, तुम्ही थांबा इथंच, चला बाकीच्यांना पाठवून द्या रे. जमादार पहारेकऱ्यांना आदेश देऊन आत निघून गेला. 1.5-2 घटकेच्या प्रतीक्षेनंतर हिशोबनीच दारात आला. त्यांनी पहारेकऱ्याला आदेश दिला, यांची तलाशी घ्या आणि आत सोडा. त्या दिवशी तरी खंडोजी आणि जीवाजीकडे त्यांना काहीही भेटणार नव्हतं. दोघेही बिनबोभाट आपापल्या गवताच्या भाऱ्यासकट किल्ल्यात गेले. त्यांचा मुक्काम गडावर पडला. गडावर शेकारण्याच्या जागा शोधण्याच्या बहाण्यानं खंडोजी सगळा गड फिरून बघत होता. काही ठिकाणी स्वतः किल्लेदार त्यांच्याबरोबर फिरत होता.
खंडोजी आपल्या चाणाक्ष डोळ्यानं संपूर्ण गड डोक्यात साठवत होता. इतकंच काय, किल्लेदाराच्या समोर किल्ल्याची माहिती टिपून घेत होता आणि किल्लेदार समजत होता खंडोजी त्याला लागणाऱ्या साहित्याची यादीच करतोय. एक रात्र आणि एक संपूर्ण दिवस गडावर घालवून खंडोजीनं आपलं काम उरकलं. निरोप घेण्यासाठी तो किल्लेदाराकडे गेला. 2 दिवस लागणाऱ्या सामानाची जमवाजमव करून गुरुवारी माणसासकट गाडावर येतो बघा आणि गाडाचा बंदोबस्तच करून टाकतो. किल्लेदार त्याची भाषा समजू शकला नाही. कितने लोग होगे तुम्हारे साथ? त्यावर खंडोजी इकडे तिकडे बघत विचार करत म्हणाला, तुमच्यासाठी 30 लय झाली हो, पण काम लवकर उरकाव म्हणून 50 लोक आणतो बरोबर, म्हणजे काम लवकर उरकल आणि तुम्ही भी मोकळे, आम्ही भी मोकळे. ठीक है, चाहे जितने लोग लेके आओ, पर काम जल्दी और सही होना चाहिए. इधर की बारिश का कोई भरोसा नहीं. जी जनाब, पण मालिक एक विनंती होती. आम्ही साहित्य घेऊन आलो ना का तेवढा दरवाजा लवकर उघडाय सांगा, म्हणजे आमची माणसं ताटकळत बसून आहेत आणि आमचं मालक बी सोबत येणार आहेत ना. कौन है तुम्हारा मालिक? आता गुरुवारी भेट होतो की. असले लई किल्ले शेकारायला घेतले त्यांनी. वेळ पडली ना तर सगळा मुलूक शेकारणार आहेत. लय मोठा माणूस, माझ्यासारखे कितीतरी लोक कामाला आहे त्याच्याकडं. खंडोजी सगळीच व्यवस्था लावण्याच्या नादात होता. तो ठीक है, हम पहरेदार को बताते हैं और हम खाली रहे तो खुद आ जाएंगे दरवाजे पे तुम्हारे मालिक से मिलने के लिए. असं बोलून किल्लेदार निघून गेला आणि खंडोजी सगळ्यांना मूर्ख बनवून आमच्या भेटीला आला. माहिती काढायला गेलेल्या खंडोजीनं जणू काही किल्ला घेतलाच होता. इतकं सफाईदार काम त्यांनी केल्यामुळे बैठकीत सगळ्यांनी त्याची पाठ थोपटली. त्याच्यावर ओरडणारे अनुभवी दादाजीसुद्धा त्याच्या कामगिरीवर खुश झाले आणि म्हणाले, शाबास रे मर्दा, अर्धी मोहीम तर तू पूर्ण करून आलाच की. स्वराज्याच्या पहिल्या मोहिमेचा नारळ फुटला. ठरल्याप्रमाणे खंडोजी, जीवाजी, नेतोजी काका, दादाजी गुप्ते, येसाजी, संभाजी कावजी कुणब्यांच्या वेशात गवताचे भारे आणि इतर लागणारं साहित्य घेऊन गड चढून गेले. खंडोजीनं केलेल्या व्यवस्थेमुळे मावळ्यांना बिलकुल ताटकळत उभं राहायची गरजच पडली नाही. गडाचे दरवाजे उघडले गेले. खंडोजीनं स्वतः किल्लेदार दरवाजात उभा बघितल्यावर मनोमन आपल्या नशिबाला धन्यवादच दिला असावा. नमस्कार सलाम झाला. गवताचे भारे आत जायला लागले आणि त्यात लपवलेल्या तलवारीसुद्धा. किल्ल्याचे पहारेकरी ते सगळं आत न्यायला मदत करत होते. सर्व भारे आणि इतर साहित्य आत आल्यावर किल्लेदारानं हुकूम दिला, चलो दरवाजा बंद कर दो. तेवढ्यात खंडोजीनं हात जोडत विनंती केली, अहो थांबा की, आमचं मालक अजून आलं नाही. अरे कहाँ है तुम्हारा मालिक? और उसके लिए दरवाजा खुला रखने के लिए वो क्या कहीं का राजा है क्या? या वाक्यावर मात्र नेतोजी पालकरांची तलवार गवताच्या भाऱ्यातनं बाहेर निघाली आणि सरळ किल्लेदाराच्या मानेवर थांबली. अरे राजच आहे ते, आणि कुठले नाही, हितले राजे आहेत हितले, तू आला बाहेरनं. किल्लेदाराचे डोळे विस्फारले. त्याची नजर इकडे तिकडे फिरली, पण दृश्य संपूर्ण बदललं होतं. त्या मोठमोठ्या गवताच्या भाऱ्यातनं 50 तलवारी कधी बाहेर पडल्या आणि तिथे उभ्या असलेल्या पहारेकऱ्यांना कधी जेरबंद करून गेल्या ते त्याच्या सकट कुणाला कळलं नाही. आरामखोर! किल्लेदार खंडोजीकडे बघत ओरडला. तसं नेतोजी काकांनी त्याच्या पाठीत लाथ घालून त्याला खाली पाडला. किल्लेदाराच्या मुसक्या आवळल्या गेल्या. आता प्रतिकार होणं शक्य नव्हतं. नेतोजीनं खंडोजीला डोळ्यांनी खुणावलं. खंडोजीनं घसा साफ केला आणि घशातनं 3 वेळा मोराच्या ओरडण्याचा आवाज काढला. आमच्या कानावर तो आवाज आला. ती इशारत होती. पहिला आवाज म्हणजे सगळे मावळे सुखरूप आत पोहोचले. दुसरा आवाज म्हणजे किल्लेदार दरवाजावर आला होता आणि तिसरी इशारत म्हणजे किल्लेदारासकट गड काबीज झालेला आहे. जवळच्या झाडांमध्ये मावळ्यांसहित याच इशारतीची वाट बघणारे आम्ही इशारत होताच सरळ पायऱ्यांनी किल्ला चढून गेलो. आम्ही वर पोहोचे पावेतो किल्ल्यावरील सर्व सैनिकांची हत्यारं जमा करून घेतलेली होती. किल्लेदार तर आधीच बंदी बनवून ठेवला होता. मावळ्यांनी सर्व गडावर कब्जा केला. आम्ही गडावर पोहोचलो. कितीतरी अभिमानानं आम्ही स्वराज्याच्या पहिल्या गडावर आमचं निशाण फडकावलं. वाऱ्यासोबत हवेत फडकणाऱ्या त्या निशाणाकडे बघताना आमचं काळीज अत्यानंदानं धडधडत होतं. कित्येक दिवसांपासून गडावर बंद पडलेल्या तोफांना तोफची बोलवून बत्ती दिली गेली.
तोफेचे सुलक्षणी 5 बार हवेत झाले. त्यांनी सगळा आसमंत ढवळून निघाला. तो आवाज सर्व दूर पसरत होता आणि त्याचे ध्वनी प्रतिध्वनी हवेत पसरून इतर गडांना चेतावणी देत होते. आम्ही इतक्यावर थांबणार नाही. या आवाजापाठोपाठ खुद्द आम्ही येतोत. आम्ही खंडोजीकडे गेलो. आम्हाला येताना बघून अदबीनं त्याची झुकलेली मान आणि वाकलेले खांदे सरळ केले आणि आम्ही त्याच्याकडे बघितलं. त्याला काय बोलणार होतो आम्ही? आमच्या तोंडून फक्त एकच शब्द बाहेर पडला, शाबास खंडोजी.